साताऱ्यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरामध्ये आयटी विभागाचा छापा पडलेला आहे। प्राप्तिकर विभागाच्या पथकानं संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर तपास सुरू केलेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये हा तपास सुरू आहे, झाडाझडती सुरू आहे। प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे। बंगल्यामध्ये आत कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, साताऱ्यामधली ही बातमी आहे। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर प्राप्तिकर विभागानं छापा टाकलाय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तापासी यांच्याकडून। तुषार, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपल्याला माहिती आहे की माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू जे संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं फलटण मधलं जे घर आहे, बंगला आहे, याच्यावर ही इन्कम टॅक्स छापा पडलेला आहे आणि सकाळपासूनच अधिकारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे। खरं तर त्यांचं संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे अनेक व्यवसाय आहेत, गोविंद मिल्क असेल, त्याचबरोबर इतर संस्था असतील, बँका असतील, असे अनेक व्यवहार त्यांच्याकडून केले जात असतात। त्यामुळे याच्याबाबत ही चौकशी असल्याचं पहिल्यांदा तर आता माहिती मिळते। पण सकाळी 6 वाजल्यापासून हे अधिकारी, इन्कम टॅक्सचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी ही चौकशी सुरू केलेली आहे। आता बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि त्या ठिकाणी आतमध्ये ही चौकशी अजून देखील सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी। तर निंबाळकरांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी झाडाझडती करतायत। बंगल्यामध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये। त्यामुळे आता या छापेमारीमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती नेमकं काय लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साताऱ्यामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकलेला आहे।